नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 18 एप्रिलची सर्वात मोठी बातमी. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच 10वा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आली आहे, नवीन अपडेट आली आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. पाहू शकता बघा, आजच 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 10व्या हप्त्याला कदाचित काही महिलांना 3000 रुपये येऊ शकतात. बघा, काही महिलांना 3000 रुपये जमा होऊ शकतात, त्याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3000 रुपये कोणत्या महिलांना येतील? काही महिलांना 3000 रुपये येतील, काही महिलांना 1500 रुपयेच येणार आहेत. काही महिलांना 3000 रुपये येतील, तर त्या 3000 रुपये येणाऱ्या महिला कोणत्या आहेत? कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत? कोणत्या महिलांना 1500 रुपये येणार आहेत? ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आजच या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आले, नवीन अपडेट आले, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. लगेच पटापट लाईक करून टाका. सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयीची जी काय आलेली माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. मग थोडा वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना अतिशय दमदार अपडेट, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पुरावा तुमच्या समोर आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. बघा, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे, सर्वात महत्त्वाची मोठी योजना या ठिकाणी आहे. आता बघा, या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात असतात. आता पुढे बघा, जबरदस्त अपडेट आपण पाहत आहोत. परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. 2 महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट बातमी. बघा, 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. चांगली बातमी काय, तर हप्ता लवकरच 2100 रुपये. बघा, हप्ता जो आहे 1500 रुपयांचा हप्ता लवकरच तुम्हाला 2100 रुपये होणार आहे. 600 रुपयांची वाढ होणार आहे, 600 रुपयांची. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, 2100 रुपये, 600 रुपयांची वाढ. महागाई खूप वाढते, त्यामध्ये 600 रुपये जरी तुमचे वाढले तरी देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना वाटते 2100 रुपयांचा हप्ता झाला पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. बघा, कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असते तर आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल, तरच ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे आहे. आता बघा, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025चा हप्ता लवकरच मिळणार आहे. बघा, छगनजी भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे, लवकरच एप्रिल महिन्याचा हप्ता, एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर तो हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आता केव्हा मिळेल, तर बघा, कदाचित शक्यतोवर तुम्हाला आज पण हप्ता वाटप सुरू होऊ शकतो. बघा, आज पण हप्ता वाटप होऊ शकतो, कारण निधी जो आहे तो निधी मंजूर झालेला आहे. म्हणून तुम्हाला आज पण हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे जे आहेत ते खात्यात येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे आलेले असतील किंवा पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे पैसे आले म्हणून. ज्यांना पैसे येतील किंवा आलेले असतील त्यांनी पैसे आले सांगा, ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही सांगायचं. पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. तर बघा, आता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतो. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पाहतो. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच
30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते. 30 एप्रिलला तुमचा अक्षय तृतीयेला हा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. पण महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, हा जो काही हप्ता आहे तुम्हाला हा हप्ता लवकरच मिळणार आहे. लवकरच म्हणजे केव्हा? तर बघा 30 एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे ते जमा केले जाणार आहेत, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहत आहोत. 30 एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत, त्याचं कारण म्हणजे काय? तर मार्चचा हप्ता 2,52,00,000 महिलांना पाठवला होता. बघा मार्च महिन्याचे जे काही पैसे होते ते 2,52,00,000 महिलांना पाठवले होते. मार्चमध्ये 3,000 रुपये पाठवले होते. 3,000 रुपये बरोबर. सर्वांना 3,000 रुपये आलेले होते का? सर्वांनी सांगायचं. बघा कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी लिहून पाठवा 3,000 रुपये. 3,000 रुपये सर्वांना आलेले होते का? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा 3,000 रुपये. आणि आता पुन्हा 3,000 रुपये कोणाकोणाला पाहिजे त्यांनी पण लिहून पाठवा. बघा पुन्हा 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत. पुन्हा 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता हे 3,000 रुपये कोणत्या महिलांना? काही महिलांना 3,000 रुपये येणार आहेत. त्याचं काय कारण आहे? बघा लक्षात घ्या, महत्त्वाचं कारण म्हणजे अगोदर काही महिलांना मार्चमध्ये पैसे आलेले नव्हते. काही तांत्रिक कारणांमुळे मार्चमध्ये हप्ता आला नव्हता, म्हणून परत मार्चचे पैसे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे 3,000 रुपये महिलांना या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिलांसाठी, 3,000 रुपये पुन्हा तुम्हाला जमा केले जाणार आहेत. आता हे 3,000 रुपये कधी येतील? तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. बघा आपण जर पाहिलं तर 7 मार्चला 8 मार्चला जागतिक महिला दिन होता. 7 मार्चला तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. 7 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत पैसे तुम्हाला पाठवले होते. म्हणजेच होळीच्या निमित्ताने पण तुमच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता जमा झाला आणि फेब्रुवारीचा पण हप्ता तुम्हाला जमा झाला होता. आता बघा मात्र एप्रिल महिना सुरू होऊन 18 दिवस उलटले. बघा एप्रिलचा महिना सुरू होऊन आज 18 तारीख आहे. 18 दिवस उलटले तरीही 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त शक्यता, दाट शक्यता आहे की एप्रिलचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या निमित्तानेच त्या ठिकाणी मिळू शकतो. पण अक्षय तृतीया जी आहे ती 30 तारखेला आहे. त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे येतील, कारण 2,52,00,000 महिलांना पैसे पाठवायचे म्हणजेच त्यासाठी सहज 4 ते 5 दिवस लागतच असतात. 4 ते 5 दिवस लागतात. म्हणून 30 एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता पुढे बघा लाडकींना 1,500 वरून 500 रुपये देण्यात येत आहेत. त्याचं काय कारण आहे? बघा काही महिलांना 1,500 रुपयांच्या वरून थेट 500 रुपये, फक्त 500 रुपये मिळत आहेत. तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना 1,500 रुपये नसून 500 रुपये मिळत आहेत. यावर अदितीजी तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत, मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा जो काही लाभ आहे तो लाभ असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. म्हणजेच काय, तर नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 1,000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 500 असा 1,500 रुपयांचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे. म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतली जाते. आता बघा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय हमी दिलेली आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली. जर आपण पाहिलं असेल तर बघा 10 मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यासाठी 65,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी 65,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तरतूद केल्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शक्यता सर्वांना अपेक्षा होती की 2100 रुपये मिळतील म्हणून, पण 2100 रुपयांची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता बघा पुढे अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही आहे. विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेत बदल झाल्याचा आरोप केला होता, मात्र ही योजना अविरत चालू राहील असं देखील अजितदादा पवार म्हणालेले आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.